ई रिक्शे की मदद से राशन दुकान में डाका डाल के अनाज की चोरी करने वाले 2 आरोपियों को पांचपावली पुलिस ने गिरफ्तार किया है। पांचपावली नगर निवासी फिरियादी प्रियंक राम टेके की शिकायत पर पुलिस ने आरोपियों का पता लगाकर उनसे एक ई रिक्शा सहित 65,000 का माल बरामद किया है। उन पर मामला दर्ज कर जांच भी शुरू कर दी। हा दिनांक 26/3/2024 रोजी पोलीस स्टेशन पाचपावली या ठिकाणी एक फिर्यादी आली। फिर्यादींचं नाव आहे प्रियंक निरंजन रामटेके, वय 35 वर्ष, राहणार पंचशील नगर, आंबेडकर मार्ग, पोलीस ठाणा पाचपावली। यांनी पोलीस स्टेशनला येऊन सांगितले की ते एक राशन दुकानदार आहेत आणि त्यांच्या राशन दुकानामध्ये गहू आणि तांदूळ यांची चोरी झालेली असून एकूण 43 कट्टे त्या ठिकाणी धान्याचे चोरीस गेले आहेत आणि त्याबाबत आम्हाला रिपोर्ट मिळताच आम्ही तात्काळ त्यामध्ये गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल झाल्यानंतर माननीय DCP झोन 3 भामरे साहेब, त्याचबरोबर माननीय ACP स्मिता खाडे मॅडम, त्याचबरोबर माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बाबूराव राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गुन्ह्याचा तपास सुरू केला। तपासामध्ये आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत आणि आमच्या तांत्रिक सहाय्याच्या मदतीने आम्ही 2 आरोपींना तात्काळ ताब्यामध्ये घेतलं। त्यामध्ये आरोपींची नाव आहेत अंकित उर्फ सोन्या अरविंद धनविजय, दुसरा आहे चेतन विनोद गौतम। या दोघांनाही ताब्यात घेतल्यानंतर आम्ही त्याची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची स्पष्ट कबुली दिली। कबुली दिल्यानंतर आम्ही त्यांना गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल याबाबत विचारणा केली असता त्यांनी मुद्देमाल आम्हाला तो 2 पंचासमक्ष काढून दिला। त्यामुळे आम्ही आरोपींना अटक करून आरोपींचा PCR घेऊन सध्या अधिकचा तपास करत आहोत। एकूण गुन्ह्यामध्ये 56,100 रुपयांचा गहू आणि तांदूळ चोरीस गेला होता। तो पूर्णच्या पूर्ण 56,100 रुपयाचा संपूर्ण मुद्देमाल आम्ही रिकव्हर केला आहे। त्याचबरोबर आरोपींनी गुन्ह्यामध्ये गुन्हा करण्यासाठी एक ई रिक्षा मॅक्सी याचा वापर केला होता, ती पण आम्ही या ठिकाणी जप्त केली आहे। अशा प्रकारे एकूण 1,76,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। यामधील जे आरोपी आहेत त्या आरोपीमध्ये जो अंकित उर्फ सोन्या अरविंद धनविजय आहे त्यावरती यापूर्वी पण पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत।